तर नमस्कार मित्रांनो, फायनली संडे आला आहे. तर आपण आलो आहे स्पॉटला. जे साई समर्थ कृपा नेटमधून जो आपल्याला स्पिनर आला होता भस्माकडून, त्याची टेस्टिंगसाठी आज आलो आहे आपण सकाळी इथं. आणि हा स्पॉट आहे माझ्या माग पुढचा. कोणाला पाहिजे तर मी स्पॉट सांगू शकतो. बहुतेक लोकांना स्पॉट माहीत असेल. त्या पुलावरून त्याच्यावरून समजते स्पॉट कुठला आहे तो. तर इथं मासे फार कमी असतात. तर लागले तर लागले, जर आपल्या स्पिनरला मासे लागले तर तुम्हाला नक्की दाखवतो. तर चला आपण फटाफट सेटअप जोडून घेऊ आणि टेस्टिंग बघू काय लागतंय का. चला मित्रांनो, आपला नेहमीचाच हा रॉड आहे रेम्बोचा 24चा फायबर ग्लास आहे. आणि हा आपला स्पिनर, जेवण ओपनिंग करूया आज टेस्टिंगची. तर चला फटाफट जोडून घेऊ आता, आपल्याकडे टाईम नाही. तर चला मित्रांनो, आपला रॉड जोडून झाला आहे. रील जरा फिट करून घेऊ. आपली जुनीच रील आहे मित्रांनो, ही येलोची. येलो 400. तर चला डायरेक्ट कास्टिंगला सुरुवात करू आता. मित्रांनो, ही पहिली दार आहे. ही दार कमी जास्त म्हणजे डायरेक्ट कोरडे होते, त्याच्यामुळे या धारेला मासा येत नाही. आपण पुढच्या दारेला जाऊ. मोठ्या पाणी बंद केला पॉवर हाऊसचा का डायरेक्ट कोरडी होती दार, त्याच्यामुळे इथं मासा थांबत नाही. पुढं जाऊया पाण्यामधून. कास्टिंग करत जाऊ आपण. थांबा, लागले तर लागले. स्पिनिंग मस्त आहे मित्रांनो, एकदम स्लो जरी आणला तरी स्पिन मस्त होतो. बाईट व्हायला पाहिजे फक्त. चला चला तर मित्रांनो, कास्टिंगला सुरुवात करू आपण आता. हा बघा स्पिनर दाखवतो तुम्हाला मी. हा स्पिनर आहे लोकांनाचा टेस्टिंगला. तर चला डायरेक्ट सुरुवात करू. पहिली कास्टिंग आहे. जरा गवत जास्त आहे आतमध्ये. तर चला कास्टिंग करत राहू आता. मित्रांनो, बाईट झाली, खतरनाक बाईट झाली. मिस होतात. मिस गवतामुळे आहे ना, स्पिनर थांबतो येतो, त्याच्यामुळे ते पकडायला जमत नाही त्यांना.
2 वेळा बाईट करून गेली. मासा आत्ता निघतोय कारण आत्ताच 7 वाजतात. बाईट होईल. बाईट एकदम भरपूर मिस झाल्यात आपल्या. 2-3 मिस झाल्या आणि एक काढले आपण. मिस होण्याचं कारण आहे ना, स्पिनरला जो हुक दिला आहे ना, हुक थोडा मोठा आहे, त्याच्यामुळे त्यांच्या तोंडात जात नाही व्यवस्थित आणि थोडा चिनूकसारखा आहे आणि खूप आतमध्ये गेल्यासारखा आहे. त्याच्यामुळे थोडा बाईट मिस होतात. तरी बघू, आपण ट्राय करत बसू. आपल्याला मेन साईज भेटला पाहिजे. मित्रांनो, कास्टिंगला बाईट आहे. बाईट होते मित्रांनो. अजून सूर्य आता निघाला आहे ढगाळ. सकाळी रात्री पाऊस पण पडला 2 वाजता, त्याच्यामुळं थोडा फिडिंगला टाईम लागतो वाटतं माशांना. लागली मित्रांनो, लागली 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 5-6 कास्टिंग केल्यानंतर आपल्याला एक बाईट झाली पहिली. अजून साईज पण बघू कशी होती. चल, बाहेर बाहेर बाहेर. हे बघा मित्रांनो, 5-6 कास्टिंग नंतर आपल्याला लगेच बाईट झाली. धार जास्त असल्यामुळे लगेच पडते ती. तोंड तुटते तिथं लगेच. हे बघा, म्हणजे रिझल्ट आहे. 5-6 कास्टिंग नंतर लगेच लागली म्हणजे स्पिनरला रिझल्ट आहे. हा बघा, हा स्पिनर फुल जर 5व्याच कास्टला लागले म्हणजे रिझल्ट आहे. तर चला आता बघू किती भेटतं ते. आपण कंटिन्यू कास्टिंग चालू ठेवू. तिला जर आता पिशवीमध्ये ठेवतो. आज एकटाच आल्यामुळं मित्रांनो व्हिडिओ जरा इकडे तिकडे होईल. शूटिंग करायला कोण नाही सोबत. लागले परत लागले. एक साईज छोटे वाटते, मोठी साईज अजून काही निघाली नाही. बघा, परत एक लागले. आत्ताची लागायला सुरुवात झाली. ऊन पडला नाही अजून. जसा ऊन पडेल तशी लागल मात्र. जायला बघतो आता. पिशवी टाकू आपण. 5-6 कास्टिंग झाल्या ना का बरोबर लागतात. कधी थोडा वेट टाका, बाईट लेट होतील. पण बाईट आहे मित्रांनो, आहे. थोडा हुक मोठा असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो त्यांना कॅच करायला. त्याच्यामुळे आपले 4-5 कॅच मिस झाल्या. बघूया आता. असतं ऊन पडलं आहे. चला कंटिन्यू करत राहू आपण कास्टिंग. तर पुन्हा एक कॅच झाली. आत्ता सुरुवात झाली लागायची. मस्त कॅच होतात. फक्त मिशिंग होतात हुक मोठा असल्यामुळं. साईज मोठी वाटते आता. ही बघा, हल्ली साईज
जरा हो 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 पण साईज आहे बऱ्यापैकी. आत्ताशी मासा निघतो धारेला, बघा पकडून देत नाही. आपल्या 3 तर झाल्यात. परफेक्ट तोंडात गेला आहे त्याचा, परफेक्ट. आणि बघा लोकांना जर एकटा असल्यामुळे शूटिंग करायला थोडा प्रॉब्लेम येतो. जसं जमल तसं शूटिंग करतो. खास करून टेस्टिंग करायची असल्यामुळे ती मेहनत घ्यावं लागते. आज बघा ॲक्शन, बघा मित्रांनो, ॲक्शन एक नंबर ॲक्शन आहे. फक्त हुक थोडं मोठं आहे. आपण रिव्हर्सला पण ॲक्शन होते त्याची. रिव्हर्सला पण ॲक्शन होते. त्याच्यामुळे तुम्ही कुठेही यूज करू शकता हा स्पिनर. 20 मिनटं कास्टिंग केली. 20 मिनटात आपल्याला स्पिनरवर 3 करवाला भेटल्या आणि 7-8 मिस झाल्या. चांगल्या साईजच्या आहेत. 20 मिनटात 3 भेटल्या, 7-8 मिस कॅच झाल्या. हा ही पण छोटी साईज आहे. उलट्या साईडने आली ती, म्हणून तर आली ती. तोंडात घेतली नाही तिने. आता मित्रांनो व्हिडिओ बंद करतो, कारण एकटा असल्यामुळं शूटिंग करता येत नाही. डायरेक्ट जेवढ्या लागतील, अजून 1-1.5 तास कास्टिंग करतो. जेवढ्या लागतील तेवढं तुम्हाला शेवटला डायरेक्ट दाखवतो किती लागतात ते. पण नाही, फक्त लाईव्ह रिझल्ट दाखवण्यासाठी आपण या 2-3 कास्टिंग केल्या, 10-20 मिनटं केल्या. एकटा असल्यामुळे ते जमत नाही, पण चांगला रिझल्ट आहे. तर चला आता शेवटपर्यंत किती लागतात आपण बघू. मित्रांनो, पटकन 20 मिनटं ते अर्धा तास, जास्त अर्धा तास खेळायला भेटला आपल्याला. 4-5 करवल्या लागल्या, मिस झाल्या 7-8 करवल्या. आता घरी निघतो. पाऊस आला एकतर. पाऊस तसं आला, ऊन जरा असतं तर भरपूर भेटलं आपल्याला. चला आता घरी निघू.